केदारकंठ ट्रेक हा उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गोविंद वाईल्ड मध्ये स्थित आहे. जरा बघा आपल्या समोर पसरलेला हा अप्रतिम हिमालय. चला तर मग आपण एकत्र या ट्रेकचा आनंद घेऊया. धावणाऱ्या पावलांच्या तालावर वाढणारी उदयगती हे सगळं आम्हाला आमच्या केदारनाथाच्या शिखरावर पोहोचण्याला मदत करणार होते. हा व्यायाम फक्त शरीराला तयार करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो मनाला, विचारांना आणि आत्म्याला देखील ट्रेकच्या नव्या आव्हानांसाठी सक्षम बनवणार होता. आम्ही रोज व्यायाम करत करत, योग साधना करत करत कधी ट्रेकचा दिवस आला समजलेच नाही. उत्साह आणि थोडासा अधीरपणा घेऊन आम्ही ट्रेकच्या प्रवासासाठी घर सोडलं. स्टेशनवरची गर्दी, प्लॅटफॉर्मवरील गोंगाट आणि चहावाल्याचा गरम चहा अशा हातांनी जणू प्रवासाची रंगतच वाढत होती. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरच्या घड्याळाने जणू आमच्या ट्रेकची सुरुवातच ठरवली होती. पुण्यातून ट्रेनमध्ये चढतानाचा तो क्षण म्हणजे अनोख्या प्रवासाची सुरुवात होती. ट्रेन सुरू झाली. रेल्वेच्या तालबद्ध आवाजांनी जणू मनातल्या विचारांनाही एक लय मिळाली. बोगीमधल्या खिडकीतून बाहेर पसरलेला निसर्ग पाहत रेल्वेच्या गतीने झोपड्या, माळरान आणि पिकांची हिरवीगार शेत मागे पडत होती. जशी दिल्ली जवळ येत होती तसं तसं ट्रेकच्या स्वप्नांचं एक सुंदर चित्र मनात आकार घेत होतं. ते देहरादूनचा प्रवास 5 तासांचा होता. 200 किलोमीटर प्रवास आमच्या सोबत असलेल्या सहप्रवाशांसोबत आम्ही मस्त एन्जॉय केला. उत्तराखंड, देवभूमी, हरिद्वार स्टेशनचे दर्शन घेऊन पुढे देहरादूनमध्ये आम्ही रात्री पोहोचलो. देहरादूनमध्ये तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही रात्रीची मस्त विश्रांती घेतली. उत्तराखंडची राजधानी. आजची सकाळ देहरादूनमधील सुंदर सकाळ होती. सकाळी 7 वाजता कोटगावच्या दिशेने आम्ही प्रवास चालू केला. त्या गाडीत आमचे सगळे को-ट्रेकर होते. हळूहळू सगळ्यांची ओळख करत करत देहरादून पाहत आम्ही देहरादून मधून बाहेर पडलो. सुंदर अशा पर्वतरांगा पाहत आम्ही जणू हिमालयाच्या खूप जवळ जवळ जात आहोत असे वाटत होते. तहान-भूक हरवून आम्ही प्रवासाचा आनंद घेत होतो. तितक्यात ब्रेकफास्टसाठी एका सुंदर निसर्गमय हॉटेलवर आमची गाडी थांबली. निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. वाघमोडी वळणावळणाच्या रोडवरून प्रवास करताना आपल्याबरोबर जणू नद्या, पर्वत, मोठी मोठी झाडं ही सगळे आपल्या बरोबर प्रवासासाठी निघाले आहेत असे भासते. देहरादून ते कोटगाव प्रवासादरम्यान काही महत्त्वाच्या नद्या आपल्याला बघायला मिळतात. या मार्गावर यमुना नदी, भागीरथी नदी आणि तोष नदी यासारख्या सुंदर अशा नद्या आपल्याला बघायला मिळतात. वाघमोडी वळणावळणाच्या प्रवासाचा आनंद घेत आम्ही संध्याकाळी 6च्या सुमारास सुंदर अशा कोटगाव गावामध्ये पोहोचलो. कोटगाव बेस कॅम्पवर आमची गाडी पोहोचताच ट्रेक लीडरने आमचे खूप छान स्वागत केले. गाडीतून उतरताच मोकळ्या शुद्ध हवेचा आनंद घेत आम्ही कॅम्प साईटची फक्त नजरेने टेहळणी केली. नंतर आमच्या गाईडने कॅम्पचे इंट्रोडक्शन दिले. पाहत राहा पुढचा कोटगाव ते
तुझा आईचा ट्रेक प्रवास.